लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका नराधमानं गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले। इतकंच नव्हे तर पीडितीचे हातपाय आणि तोंड बांधून तिला जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार गोंदियाच्या दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे। या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी सुमित उईके या 21 वर्षीय तरुणाविरोधात पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। तिरोडा तालुक्यातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सुमित उईके हे एकाच गावातील रहिवासी असून गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यात ओळख होती। 3 महिन्यांपूर्वी आरोपीनं पीडितीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, मात्र त्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही। घटनेच्या दिवशी आरोपीनं पीडितीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवलं आणि तिचं अपहरण केलं। त्यानं तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेलं। तिथं माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जीवे मारीन अशी धमकी देत लग्नासाठी दबाव टाकला। पीडितेनं ठामपणे नकार दिला असता आरोपीनं क्रूरतेचा कळस गाठला। त्यानं पीडितेचे तोंड, हात आणि पाय ओढणीनं घट्ट बांधून तिला त्याच खोलीत बंद केलं आणि स्वतः तिथून पळ काढला। दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यात आली तेव्हा हा प्रकार समोर आला। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी दिली आहे।